काल नीलमताईंनी जे वक्तव्य केलं त्याच्या मिरच्या अनेकाला झोंबलेल्या आहेत। सांगायचं तात्पर्य त्यांचं एवढंच होतं की पैसे दिल्याशिवाय काही होत नाही, परंतु त्यांनी दिले नाहीत हे त्यांनी मान्य केलेलं आहे। आणि आज जर पाहिलं तर त्या नीलमताईवर खालच्या पातळीवर जाऊन टीका करणारे महाभाग आता तुम्हाला टीव्ही मध्ये दिसत आहेत। मी यांना एकच प्रश्न विचारतोय, नारायण राणे साहेबांनी सांगितलं होतं की तुमची विहीर किती मोठी आहे, किती त्याच्यात पाणी ओतलं तर ती भरत नाही, त्याला उत्तर का दिलं नाही यांनी? राज ठाकरे साहेबांनी त्यांना प्रश्न केला होता, अरे हे फक्त खोकं नाही चालत त्यांना, यांना कंटेनर लागतात, त्याला उत्तर का दिलं नाही यांनी? रामदास कदमांनी त्यांच्यावर आरोप केले, त्याला उत्तर का दिलं नाही त्यांनी? दीपक केसरकरांनी त्यांच्यावर प्रश्न उपस्थित केले होते, त्याला उत्तर का दिलं नाही? म्हणजे एक महिला आहे म्हणून तिच्यावर जे तुटून पडायचं जे काही पद्धत आहे। आणि सर्वात महत्त्वाचं, एकनाथ शिंदे साहेबांनी आजपर्यंतही शांत आहेत, ते त्यांनी सांगितलं की मला तोंड उघडायला लावू नका। मर्सिडीज काय घेऊन बसली? मर्सिडीजची किंमत किती असते? मला हा प्रश्न त्यांना विचारायचा आहे। जे गडाख होते, एका दिवसात अपक्ष असलेल्या माणसाला मंत्री बनवलं। तुम्हाला असं कोणतं दिव्य स्वप्न पडलं होतं की त्याला मंत्री बनवायचं, तेही कॅबिनेट मंत्री? अहो, या मागच्या निवडणुकीमध्ये यांनी ज्यांना ज्यांना तिकीट दिले त्यांना थोडं जाऊन विचारा। माझ्या जिल्ह्यापुरतं सांगतो, माझ्या विरोधात उमेदवार दिला पक्षाचा एकनिष्ठ असलेला कार्यकर्ता 8 दिवसाचा। किती? 8 दिवसाचा। 8 दिवसाच्या माणसाला तुम्ही तिकीट देता? मग तुमचे शिवसैनिक कुठे गेले होते? जे 20-20, 25-25, 30-30 वर्ष तुमच्यावर काम करतायत, त्यांना तिकीट का नाकारलं? आणि आज तो माणूस कुठे आहे हे विचारा त्यांना। वैजापूरमध्ये बोरणाऱ्यांच्या विरोधात माणूस दिला होता, एक व्यापारी माणूस, निवडणूक लढवली, तो आज भाजपमध्ये का गेला? सिल्लोडचा उमेदवार जो भाजपमध्ये होता, निवडणुकीच्या काळामध्ये तुमच्याकडे आला, निवडणूक झाली, तो भाजपमध्ये का गेला? पैठणचा उमेदवार तो कुठे आहे विचारा त्यांना। अनेक ठिकाणी, मराठवाड्यामध्ये अनेक ठिकाणी यांनी पैसे घेतले, तिकीट वाटली, आणि त्याचा परिणाम असा झाला, जे शिवसैनिक अहोरात्र काम करतात, ज्यांनी पक्षासाठी काम केलं, ज्यांनी पक्षासाठी लाठ्याकाठ्या खाल्ल्या, ते सर्व बाजूला पडले। आणि या बाकींच्यांचं जे काही दलाल आहेत ना, जे आता बोलतायत, त्या दलालांनी स्वतःचं उखळ पांढरं करून घेतलंय। म्हणून कुणी काय केलं हे सांगण्यापेक्षा तुम्ही काय करतायत याचं एकदा स्पष्टीकरण द्या। तुम्ही एकनाथ शिंदे साहेब जर बोलले ना, त्या दिवशी तुम्हाला कळेल की नेमकं किती कसे कसे पैसे आणि कुठं घेतलेत। या सगळ्या बाजू मांडताना आम्हाला सुद्धा त्रास होतो। आम्ही अभिमानाने आणि गर्वाने सांगू शकतो, शिवसेना प्रमुख होते, ते निवडणूक लढवताना विचारायचे, बाळा तुझ्याकडे पैसे आहेत का रे? विचारायचे उलटा प्रश्न, तुझ्याकडे पैसे आहेत का रे? तुला काही मदत लागते का रे? हे विचारणारे शिवसेना प्रमुख होते। आणि आता तिकिटासाठी पैसे पक्षाला किती देतो रे म्हणणारे आता तयार झालेले आहेत। गडाका काय त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये 3-4 जे मंत्री झाले होते त्यांना एकदा जाऊन विचारा, हे तर त्यांच्या वाढदिवसाला सुद्धा जात होते। आम्ही 40 वर्ष काम केलं, आमचा कधी वाढदिवसाचा साधा फोन सुद्धा नाही आम्हाला, आणि त्यांच्या वाढदिवसाला चार्टर घेऊन। ही जी काही पद्धत निर्माण झाली ना, या पद्धतीच्या नुसार त्यांनी केलेलं वक्तव्य होतं। आणि आज त्या बाईच्या घरावर काही महिला पाठवल्या म्हणजे तुमचं मर्दानकी दाखवताय तुम्ही? तुम्हाला स्वतःला मर्द समजता तुम्ही? अरे एक महिला बोलली काय, तिच्या अंगावर तुटून पडताय तुम्ही। आम्हाला बोलायला लावू नका जास्त। आणखीन त्याच्या खोलामध्ये जर आम्ही गेलो तर तुम्हाला मुश्किल होऊन जाईल, एवढं नक्की तुम्हाला सांगतो। या ज्या काही बाकीचे जे काही व्यवहार होतात, कॉर्पोरेशनचे व्यवहार कसे होतात, कोणत्या हॉटेलमध्ये होतात, कोण कोण असतं त्या तोडीबाजीला, हे सगळ्या गोष्टी सर्वांना माहिती आहेत। परंतु सर्व शांत आहेत यासाठी की आपल्याला उगाच आणखीन त्यांना डिसावायचं नाही, उगाच आणखीन त्यांच्यावर आरोप करायचे नाही। आरोप करायला काही लागत नाही,
परंतु जे सत्य आहे हे तुम्हाला मान्य करावं लागेल. आणि म्हणून जे आजच्या घडीला जे चाललेलं आहे त्यामुळं तुमचा पक्ष आज रसातळाला गेलेला आहे. सर्वांना माहिती आहे, काल आलेला माणूस तुमच्याकडे नेता होऊ शकतो, काल आलेल्या माणसाला तिकीट मिळू शकतं, काल आलेल्या माणसाला मानाची खुर्ची मिळू शकते, परंतु जो शिवसैनिक राबतोय ना त्याला तुम्ही काही देऊ शकत नाही. हे तुम्ही 100 वेळा जाहीरपणे सांगितलेलं आहे. मी तुम्हाला काही देऊ शकलो नाही का? कारण की तुम्ही फाटके आहात. तुमच्याकडे देणं, तुम्हाला देऊन आणखीन मला मोठं करायचं नाही, हा त्याच्यातला मतितार्थ आहे. म्हणून आम्ही एकदम चांगले आहोत, आम्ही कुठेही कुणाचे एक पैसा खाल्लेला नाही, हे कोणीतरी शपथेवर सांगेल का? एकदा सांगा शपथ घेऊन की होय आम्ही एकाचाही 1 रुपया खाल्ला नाही. अरे तो संजय राऊत जो बडबड करतोय ना त्याच्यावर ईडीची रेट पडली होती. 10 लाख रुपये त्याला त्याच्यात घरामध्ये भेटले होते. एकनाथ शिंदे साहेबांनी ते दिले होते. कशासाठी? राम मंदिरासाठी. त्याच्यात चिठ्ठी त्याची सापडलेली. हे एवढे सुद्धा पैसे यांना कधी रामाच्या नावावर दिलेले पैसे सुद्धा यांना पुरले नाहीत. हे कसले स्वाभिमानाने सांगतायत. म्हणून आता तुम्ही किती जरी बडबड केली, किती जरी बोलले, तरी तुमचं सर्व पिक्चर हा लोकांसमोर आलेला आहे. शिवसेना प्रमुखाचे असलेले विचार, शिवसेना प्रमुखाची असलेली शिवसेना तुम्ही पार डुबवली. त्याचं वाईट आमच्या सारख्यांना वाटतं, आजही वाटतं. त्या शिवसेना प्रमुखाने लाखो शिवसैनिक उभे केले आणि तुम्ही आता तुमच्या आजूबाजूला अनेक दलाल उभे केलेले आहेत, हे एवढं मात्र निश्चित आहे. संजय राऊत यांनी नीलमताई गोरे यांच्यावरती जहरी टीका केली आहे. ते म्हणाले की नीलमताई गोरे या निर्लज्ज आणि विकृत आहे. एका बाईला निर्लज्ज म्हणतोस? लाज नाही वाटत? बाईला निर्लज्ज म्हणतो? आमच्या सारख्याच्या तोंडातून जर शब्द निघला तर काय काय केलं असतं? महिलांचा अपमान झाला आणि हा काय करतोय? अरे ज्या महिलांच्या बरोबर आता बोलायला लावू नका. ज्या महिलांना तुम्ही छेडलंय ना त्यांनी अनेक वेळा सांगितलं की तुम्ही कसं छेडलंय त्यांना. म्हणून निर्लज्ज शब्द हा महिलांसाठी वापरू नका. महिलांचा अपमान करायचा अधिकार तुम्हाला नाही. नीलमताईबद्दल बोलायचं असेल, आमच्याबद्दल बोलायचं, वैयक्तिक बोला. तुम्ही या लेवलला जर बोलत असाल तर तो अख्ख्या महिलांचा सुद्धा अपमान आहे. त्यांनी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षांनाही पत्र लिहिले आणि गोरेताईंच्या वक्तव्यावरून साहित्य महामंडळानं माफी मागावी, या ठिकाणी खंडणी घेऊन हे सगळे साहित्य संमेलन भरवले जातात असा आरोप केला आहे. त्यांच्या विरोधात कोणीही कोणतंही वक्तव्य केलं रे केलं की ते खंडणी बहादर झाले, ते गद्दार झाले, ते खोकेवाले झाले, त्या पालापाचोळा झाले, ही टीका करण्याची आता त्यांची मागची जी सवय आहे तीच आता साहित्यिकाबद्दल सुद्धा ते वापरायला लागले. खंडणी घेऊन साहित्यिक संमेलन भरवत आहेत. मग तुम्ही जर त्या संमेलनामध्ये अनेक वेळा मिरवलेले आहात, तुमचे नेते मिरवलेले आहात, त्या टायमाला तुम्ही खंडणी दिली होती का? तुम्ही खंडणी देऊन गेले होते का कार्यक्रमाला? अरे ज्या साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर कधी काळी माननीय बाळासाहेब ठाकरे बसायचे, त्या इतक्या पवित्र व्यासपीठाला तुम्ही अशा पद्धतीने हिन करतायत, त्याची प्रतिमा घालवतायत. म्हणून आता यांच्या विरोधामध्ये प्रत्येक जण बोलतोय हे यांना रुचत नाही. ठाकरे गटाकडून आता प्रश्न करण्यात येतोय की जर का मर्सिडीज द्यायचे पदासाठी तर मग नीलमताईंना इतकी वर्ष इतकी पदं दिली तर मग नीलमताईंनी किती गाड्या दिल्या? मग आता यांच्याकडे असलेल्या गाड्या ज्या आहेत ना गाड्या, त्या कुणाच्या नावावर सांगा? इतक्या गाड्या ज्या फिरतात ना ताफा, हा कुणाच्या नावावर आहेत? ज्या संजय राऊतकडे ज्या गाड्या आहेत त्या कुणाच्या नावावर आहेत ते त्यांनी सांगावं. बोलायला लावू नका. झाकली मूठ 1.25 लाखाची ठेवा. कोणी गाड्या दिल्यात, कोणी काय दिलंय ना, ते एक जण जर बोलायला लागलं तर दिवस पुरणार नाही. उगाच आपली पोल खोलू नका. रॅप केलेल्या कागदामधल्या जी काय तुमची वस्तू आहे ती तशी सांभाळून ठेवा. ती इज्जत रॅपिंग जर उघडलं ना तर तुमची इज्जत खुल्यात जाईल आणि मग सर्व महाराष्ट्र तो उघड्या डोळ्यांनी पाहिजे. शरद पवारांवर पण टीका करतात संजय राऊत, म्हणतात की राजकीय चिकलफेकीसाठी शरद पवारही तितकेच जबाबदार आहेत. शरद पवार टीका करता? मोठा माणूस, ग्रेट माणूस आहे बाबा. संजय राऊत सारखा मोठा माणूस नाहीये. त्याला कुणाच्या विरोधात काही बोलायची मुभा आहे. शरद पवारच्या चपलीची ज्याला सर नाही तो शरद पवार टीका करतोय. त्यांच्याच खांद्यावर ते खेळत होते, पायाजवळ बसत होते. पवार साहेब
मुख्यमंत्री करा, पवार साहेब सरकार वाचवा, त्यांच्या विरोधात बोलणारी यावं लागेल. म्हणून यांना आता नीतिमत्ता राहिलेली नाही. मला वाटतं पवार साहेब सुद्धा याचा योग्य तो उत्तर त्यांना देतील. तुम्ही मगाशी म्हटलात की पैसे घेऊन तिकीट वाटप केले, या विधानसभेमध्ये किती तिकीट अशी वाटण्याची ठाकरे गटाने? मी माझ्या जिल्ह्यापुरतंच सांगितलं तुम्हाला. महाराष्ट्राचं तर वेगळं चित्र आहे. म्हणून तर यांचा आकडा जो कमी झालाय ना, त्याचं कारणच ते मुळात की यांनी पैसे दिले तर त्यांना तिकीट द्यायचं, ही यांची मानसिकता होती. मला सांगा ना, 8 दिवसापूर्वी आलेला माणूस तुमचा उमेदवार कसा होऊ शकतो? एखादा चुकून होऊ शकतो. आमच्या जिल्ह्यामध्ये 4-4 उमेदवार कुठे गेले ते शिवसैनिक? शिवसैनिकांना सन्मानाने उभे राहा, हिमतीने उभे राहा, आपण आता यांना गाडून टाकू आणि तिकीट दुसऱ्याला देऊ, ही कोणती पद्धत आहे? आमच्या वेळेला मला तिकीट देताना शिवसेना प्रमुखांनी माझ्या विरोधात अनेक दिग्गज लोक तिकीट मागायला आले होते. त्यांनी फक्त मला हे संजय बाळ इकडे ये, जा तुला निवडणूक तिकीट देतोय, तू निवडणूक लढ, असे म्हणणारे शिवसेना प्रमुख कुठे? आणि इथं खोके आल्याशिवाय तिकीट न देणारे आता हे पक्षाचे नेते कुठे? म्हणून हा फरक आता झालेला आहे, हे यांनी मान्य केलं पाहिजे. साहेब, उद्धव ठाकरे यांच्या नावावरती पब्लिक डोमेनमध्ये 3 मर्सिडीज दिसत आहेत. ती एक सातारा आरटीओची आहे, एक आणि 2 मुंबईच्या आहेत. तर नेमक्या या मर्सिडीज कोणी दिल्या या संदर्भात आता प्रश्न विचारले जातात. आता हा प्रश्न तुम्ही त्यांना विचारा, कोणी दिल्या, कशा दिल्या. फक्त मर्सिडीज पुरतच नका ठेवू, बाकी बी इतर गाड्या आहेत ना, का फक्त मर्सिडीजच आहेत का? त्या गाड्या कुणी कशा दिल्यात, कुणाच्या नावावर आहेत, ज्या गाड्यामध्ये तुम्ही आता बसताय ती गाडी कुणाच्या नावावर आहे, हे सगळं विचारा ना तुम्ही. म्हणून एखाद्या महिलेने बोलल्याबरोबर तिच्यावर रणरांगेने 5-6 जणी जाऊन आरडणं, गोंधळ घालणं आणि त्याच्यामुळे तुम्हाला वाटत असेल तुमची इमेज फार चांगली होते, हे चुकीचा भ्रम आहे तुमचा. असं केल्याने काही घडत नाही. लोकांना माहिती आहे, प्रत्येक शिवसैनिकाला सुद्धा माहिती आहे. नावं शोधून काढलेली आहेत आम्ही साहेब. त्यामध्ये एक नाव जे आहे हे गोडाकेंचं आहे, दुसरं आहे हे अजय नाईक आहे आणि तिसरं प्रबोधन प्रकाशनचं आहे. तर हे गोडाके आणि अजय नाईक कोण आहे ज्यांच्या नावावरती 2 मर्सिडीज? आता हे सगळ्या प्रश्नाची उत्तरं संजय राऊत चांगल्या पद्धतीने देऊ शकतो ना, यांच्याकडून घ्या आता उत्तर. अहो, हे तर दिसणारे वस्तू आहेत, ज्या लंपास करणाऱ्या वस्तू त्या कुठे गेल्या? ते खोकेन ते कंटेनर कुठे आहेत? त्याचं काय झालं? मंत्रीपद एका रात्रीमध्ये कॅबिनेट मंत्री बनवणारा माणसाला असंच करता का तुम्ही? योगदान होतं पक्षामध्ये काही का? पक्षाच्या म्हणून तो काही निवडणूक लढला होता? विचारा एकदा, काय झालं होतं? असं तुम्हाला काय स्वप्नात आलं होता ताबडतोब कॅबिनेट मंत्री करायचा? हे सर्व विदाऊट व्यवहाराचं होत नसतं, हे सर्वांना माहिती आहे. साहेब, हा व्यवहार तुम्ही म्हणता व्यवहार व्हायचा, पैसे घेतले जायचे. हा व्यवहार आणि पैसे नेमके कशा स्वरूपात घेतले जायचे, त्याचे काही पुरावे भविष्यामध्ये दिले जातील का? पैसे कसे घेतले जायचे? पैसे घेतले जातात, ते कसे घेतले जायचे हे दीपक केसरकरांना सुद्धा तुम्ही विचारू शकता आणि ज्यांनी दिले त्यांना सुद्धा विचारू शकतात. तुम्ही नारायण राणे साहेबाला विचारू शकतात. बाकी इतर अनेक लोकांची नावं मी घेऊ शकतो, त्यांना विचारा तुम्ही. ऐन वेळेला कुणाचा पत्ता कसा कट केला जातो हे त्यांना विचारा. आणि म्हणून आता पैशाशिवाय राजकारण नाही, हे ज्यांचा धंदा म्हणून ज्यांनी राजकारणाकडे पाहिलेलं आहे त्यांना त्याच्याशिवाय काही दिसतही नाही. माझं नाही, माझं शिवसेना प्रमुखांनी दिलेले तिकीट आहेत माझे. शिवसेना प्रमुखांनी मला विचारलं होतं, तुम्हाला काही मदत पाहिजे का संजय तुला? हे म्हणणारा नेता ते, त्यांच्या आशीर्वादानेच आम्ही आमदार मंत्री आज त्यांच्याच आशीर्वादाने इथं बसलेलो आहे. ते कुठे, बाकीचे कुठे, त्यांची बरोबरी सुद्धा कोणी करू शकणार नाही. या सगळ्या प्रकरणामध्ये आता रश्मी ठाकरे देखील ऍक्शन मोडवर आले आहेत. त्या स्वतः बैठक घेणार आहे आणि जे आंदोलन करायचं आहे पुण्यामध्ये त्याचं मार्गदर्शन त्या करणार आहे. रश्मी वहिनींनी निश्चित बैठका घेतल्या पाहिजेत आणि हे जे काही आजूबाजूचे जे दलाल आहेत त्यांना समज दिली पाहिजे. ज्यांच्यामुळं पक्षाचं वाताहत झाली, ज्यांच्यामुळं पक्ष डुबलाय, त्यांच्याकडे त्यांनी लक्ष दिलं पाहिजे. अपेक्षा त्यांच्याकडून ही आहे. कोणी आरोप केले तर ते करण्यामागं कोण किंवा ते करायला का भाग पाडले त्यांना, याचा सुद्धा तपास त्यांनी केला पाहिजे. मला वाटतं चांगली घटना आहे. अशा घटनेमध्ये जर आपली बदनामी होत असेल आणि आपल्या नावावर जर कोणी आणखीन खंडणी घेत असेल तर त्याचा सुद्धा विचार त्यांनी केला पाहिजे. माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याबद्दल अजूनही स्पष्टता आलेली नाही. आज सुद्धा कोर्टात अपील केलं जाणार आहे. कुठेतरी सरकारवरती दबाव असताना सुद्धा दोन्ही नेत्यांच्या बाबतीत, मंत्र्यांच्या बाबतीत निर्णय घेतला जात नाही.
हे बघा, राष्ट्रवादीचे माणिकराव कोकाटे आहेत, धनंजय मुंडे आहेत. मागे आम्ही सांगितलं की याचा निर्णय पक्षाचे प्रमुख म्हणून अजितदादांची ही जबाबदारी आहे आणि अजितदादा जो निर्णय घेतील तो त्यांच्या पक्षाचा अंतर्गत निर्णय आहे, म्हणून त्या निर्णयामध्ये आम्ही पडणार नाही. कोकाटे संदर्भामध्ये त्यांना जी कोर्टाने शिक्षा सुनावलेली आहे, एका कोर्टाने शिक्षा सुनावल्यानंतर त्याला अपील हा एक प्रकार असतो. त्या अपीलमध्ये जर ते गेले तर त्यांना आपल्याला त्यांची बाजू मांडायला न्यायालयाकडे संधी असते आणि म्हणून त्याच्याबद्दलसुद्धा इन बिटवीन आपल्याला जर काही करायचं असेल किंवा काही निर्णय घ्यायचा असेल तर ते अजितदादाच घेऊ शकतात. खरं तर देवेंद्र फडणवीस आणि मोदीजी यांच्यामध्ये जी महत्त्वाची बैठक झाली त्यामध्ये स्वच्छ पारदर्शक प्रशासन असलं पाहिजे, त्याबाबत कोणाचीही गय करू नका असे आदेश त्यांनी भाजपच्या प्रमुखांना दिलेले आहेत. तरी सुद्धा कारवाई केली जात नाही. एकीकडे ही बैठक घेतली जाते ज्याच्यामध्ये मोदींनीच स्वतः सूचना दिलेल्या पाहायला मिळतात. मोदी साहेबांनी देवेंद्र फडणवीसांचीच नाही तर आमच्या सर्व आमदारांची, मंत्र्यांची सुद्धा बैठक घेतलेली आहे. त्यामध्ये कडक सूचनासुद्धा त्यांनी दिलेल्या आहेत. आमदारांना किंवा मंत्र्यांनी कसं वागावं, कसं बोलावं, कसं काम करावं, याच्या सगळं जवळपास 2.5 तास ते आमच्याशी गप्पा त्यांनी मारलेल्या आहेत, सूचना केलेल्या आहेत, मार्गदर्शन केलेलं आहे आणि त्या पद्धतीने हा राजकारभार चालू आहे. परंतु अशा जे काही 1-2 घटनामध्ये घडलेल्या आहेत त्या एका पक्षाशी निगडीत असल्यामुळं मला वाटतं देवेंद्र फडणवीस, अजितदादा आणि एकनाथ शिंदे साहेब हे बसून याच्यावर निर्णय जरूर घेतील. साहेब, सुरेश दसांचं एक वक्तव्य आहे की शिवसेनेला शिवसेनेची मतं मिळाली, पण फडणवीस यांच्या चेहऱ्याकडे पाहून शिंदे यांच्या शिवसेनेला आणि अजितदादांच्या राष्ट्रवादीला मतदान झाले. सुरेश दसांनी त्यांच्या पक्षाबद्दल चांगलं बोलावं यात काही गैर नाही, परंतु संपूर्ण महाराष्ट्र जाणतोय ही निवडणूक एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना त्यांच्या नेतृत्वात लढवली गेली. हे दोन्ही नेते मान्य करतील आणि एकनाथ शिंदे साहेबांनी जे 24/7चं काम केलं त्याला प्रचंड जो काही प्रतिसाद मिळाला आहे, त्यामुळं म्हणजे पूर्वी कधी न घडलेलं यावेळेला घडलं आणि इतक्या बहुमतामध्ये सरकार आलं. त्याला क्रेडिट गोज टू एकनाथ शिंदे साहेब. एकनाथ शिंदे साहेबांचं वक्तव्य आहे की मला हलक्यात घेऊ नका. काल अजितदादा आणि एकनाथ शिंदे साहेब एकत्र एकाच व्यासपीठावर होते आणि त्यावेळी अजितदादांनी हा संदर्भ काढला आणि म्हणाले की ते नेमके कुणाला म्हणाले कळालंच नाही. त्यावर शिंदेंनी पण म्हटलंय की अजितदादा यांना माहिती आहे की कुठे थांबायचं आणि कुठे पैसे द्यायचे. अजितदादांकडे तिजोरीची चावी आहे. अजितदादाला जे काही बोललं ते स्टेटमेंट त्यांनी जे केलं एकनाथ शिंदे साहेबांनी ते 2.5 वर्षापूर्वीच्या असलेल्या सरकारबद्दल होतं. परंतु तरी एकनाथ शिंदे साहेब हे असं रसायन आहे, त्याला कोणीही हलक्यात घेऊ नये हे सांगायचा सुद्धा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. मला वाटतं ज्याला कोणाला इशारा द्यायचा असेल तो इशारा समजा किंवा त्यांचा असलेला स्वभाव हे पुन्हा त्यांनी अधोगत केलेलं आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची दोघांची भेट या काही महिन्यांमध्ये खूप जास्त वेळा होत आहे. कुठेतरी अशा 3 भेटी झाल्या. राजकारणात चर्चा रंगल्या. येऊ द्या ना, भाऊ आहेत. उद्धव ठाकरे असतील किंवा राज ठाकरे भाऊ आहेत. हे नातं जर जोडलं गेलं तर त्यात काय गैर नाही आहे. चांगल्या कार्यक्रमामध्ये भेटले पाहिजे. आणि आता राजसाहेब तर केव्हाही भेटायला जायचे. दवाखान्यात ते ॲडमिट असताना स्वतः राजसाहेबांनी गाडी चालून त्यांना मातोश्रीवर आणलेलं आहे. परंतु आता उद्धव साहेब भेटतात ही बातमी होऊ शकते, राजसाहेबाबद्दल होऊ शकत नाही. राजसाहेबाचा स्वभाव भेटण्याचा होता, आजही आहे, कालही होता. म्हणून आता हे नातं जवळ आलं तर आम्हालाही आनंदच आहे. राजशाही स्नानासाठी उपमुख्यमंत्री आणि आमदार प्रयागराजला संस्कृती आहे. कुंभमेळ्याला जगभरातून लोक गेलेत. जवळपास 60 कोटीच्या वर लोकांनी तिथं स्नान केलेलं आहे आणि मला वाटतं शिंदे साहेब बी आम्हा बाकी सर्व लोकांना घेऊन गेलेले आहेत. एक पवित्र ठिकाणी स्नान करून पुन्हा एक चांगल्या कामाची जोमाने सुरुवात करण्याचा त्यांचा तो प्रयत्न आहे. हिंदीत काय सवाल ये है कि जिस तरीके से नीलम गोरे एक साहित्य सम्मेलन में ये वक्तव्य करती है कि 2 मर्सिडीज 2 मातोश्री में एक पद मिल जाना है, क्या सब कुछ ऐसा हो रहा था मातोश्री में, भी यही हो रहा है? देखिए, नीलम गोरे ने जो कल वक्तव्य किया है उसका सिर्फ मर्सिडीज के हद तक मत लो. अगर हर कोई आदमी अगर मर्सिडीज देगा तो मर्सिडीज रखने के लिए वहाँ जगह नहीं रहेगी. उनका कहने का तात्पर्य ऐसा था कि पैसे दो पद लो.
और ये कुछ हद तक सही भी है। इसके बारे में पहले भी नारायण राणे साहब ने कहा है, ये कितने पैसे डालो तो भी इनका कुआं भरता ही नहीं। राज साहब ठाकरे ने कहा है कि इनको खोखे नहीं कंटेनर चाहिए। इसका जवाब इन्होंने क्यों दिए नहीं। अब मैं एक बात आपको बताना चाहता हूँ, लास्ट के सरकार में जो कुछ कैबिनेट जो कुछ राज्य मंत्री बने थे, जिनका पक्ष से कोई संबंध नहीं था, एक दिन में कैबिनेट कैसा बनाया जाता है। अभी आज गए इलेक्शन में, विधानसभा के इस चुनाव में बहुत सारे, मेरे मतदार संघ की बात अगर आप लेंगे तो मेरे खिलाफ में एक कैंडिडेट खड़े किया गया था जो सीनियर मोस्ट, 8 दिन पहले उन्होंने प्रवेश लिया, 90 दिन उसको टिकट दिया गया। जो भाजपा का था उसको टिकट दिया गया। वैजापुर में एक व्यापारी था, उसको टिकट दिया गया। सिल्लोड़ में एक को दूसरे को टिकट दिया गया। अरे अपने कार्यकर्ता कहाँ गए थे? कोई कार्यकर्ता आपको मिला ही नहीं था, बचा ही नहीं था। पैठन में भी वही हुआ, कोई कार्यकर्ता बचे ही नहीं थे आपके पास। तो ये सब डीलिंग हुए बिना ऐसे टिकट नहीं दिए जाते। जो कार्यकर्ता तुम्हारे लिए कई सालों से लड़ रहा है, उसको तुम अनजान मार के नए आदमी को जब टिकट देते हो तो वहाँ ये ज़रूर होता है कि वहाँ पैसे की लेन देन हो चुकी है। सर लगातार, लेकिन शरद पवार के बारे में भी उन्होंने खासकर कहा कि साहित्य सम्मेलन था, तो साहित्य सम्मेलन के स्वागताध्यक्ष अध्यक्ष कुछ शरद पवार थे, तो ये जिम्मेदारी संजय राउत कहते हैं कि उनकी भी है, उन्होंने अपनी भूमिका स्पष्ट करनी चाहिए कि ऐसे मंचों पे इस तरह के वक्तव्य होते हैं, इसके बारे में क्या वो भूमिका स्पष्ट करें। शरद पवार पे भी अब वो निशाना साधते हैं। क्यों? शरद पवार को ईडी की नोटिस दी गई थी, उस टाइम आप लोग कहाँ गए थे? आप लोग क्यों नहीं उनके साथ में खड़े रहे? उनके टाइम तो तुमको दिखा नहीं था शरद पवार नेता है। जब अपने पे आती है तो सबने तुम्हारे साथ में खड़े रहना चाहिए। ये कौन सा लॉजिक है? और जिस शरद पवार के वजह से तुमको ये सम्मान मिला था 2.5 साल का, उसके बारे में तुम गलत सलत बातें करते हो। राजकारण हमें भी समझ में आता है, वो शरद पवार साहब से कहते हो। अगर उनके बलबूते पे तुम अगर वो चेयर पे बैठे थे और उस वक्त वही शरद पवार साहब के तुम फोन भी नहीं उठाते थे, ये हकीकत है। ये शरद पवार साहब खुद बोलेंगे कि मेरे भी फ़ोन वहाँ नहीं उठाए जाते थे। तो ऐसे वक्त तुम उनसे अपेक्षा कैसे कर सकते हो? लेकिन शरद पवार साहब इसका जवाब उनको जरूर देंगे। आंदोलन भी लगातार हो रहे हैं, आंदोलन भी लगातार यूबीटी के लोग कर रहे हैं, बंगले पे जाके कल आंदोलन कर रहे हैं। अरे काय के आंदोलन कर रहे हैं ये लोग? सिर्फ अभी एक महिला है, वो महिला के बारे में वो संजय राउत ने जो गंदी जबान में उसने जो बात की है, क्या सब लोगों को पसंद आएगी? गलत शब्द इस्तेमाल किया है। और कुछ महिलाओं को हाथ में पकड़ के, वो बेचारी महिलाओं को कुछ लेन देन नहीं रहता, लेकिन उनको चलो आंदोलन करो, कर रहे हैं आंदोलन, हो जाएगा आज खत्म। ये आंदोलन करने से ये बातें चुपती नहीं है। शिवसेना प्रमुख थे जो टिकट देते वक्त उस कार्यकर्ता को पूछते थे तेरी पैसे खर्च करने की कितनी तैयारी है, नहीं तो मैं तुझे मदद करता हूँ। मदद करने वाले शिवसेना प्रमुख और ये टिकट देने के लिए पैसे लेने वाले ये बाकी नेतागण, इसमें और उसमें जमीन आसमान का फर्क आज के दौर में आपको नजर आ रहा है। सर सूत्रों की माने तो जो 2 मर्सिडीज की बात नीलम गोरे ने कही है, एक मर्सिडीज विजय शिवतारे ने दी थी जो कि सातारा आरटीओ की है, और दूसरी मर्सिडीज कोविड के समय एकनाथ शिंदे जी ने दी थी जो वो खुद चलाते थे। क्या आप इस बात की पुष्टि करते हो? देखो बहुत सारे चीज़ें हैं, ये 2 मर्सिडीज के बारे में बात मत लो, बहुत सारे मेक की गाड़ियाँ हैं, बड़ी बड़ी गाड़ियाँ हैं, वो किसने किसने डोनेट की इसका आप खुद खोज करो, आपको पता चलेगा। ये सब प्रोसेस होती थी, होती है और होती रहेगी। आदित्य ठाकरे कह रहे हैं कि जो अपने फायदे के लिए कायरों की तरह भाग गए, उनसे हम किसी भी सुसंस्कृत संवाद की अपेक्षा नहीं करते, लेकिन उन्होंने ये दिखा दिया है कि वो उनके दिमाग में कूड़ा कचरा भरा हुआ है। नहीं, जो भाग गए वो सब कायर, वो गद्दार, वो खोखेबाज, और तुम जो लंदन को भेज रहे वो पार्सल, वो गिफ्ट, ये तरीका है क्या? तुम्हारी भूमिका, तुम जो भी बकवास करते हो लोगों को पसंद नहीं है, इसलिए तुम्हारी ये हालत हो चुकी है। पैसे लेके टिकट बांटने वालों की हालत लोग इसी तरीके से करते हैं, इसलिए आज देखो विधानसभा में उनका विरोधी पक्ष नेता भी नहीं बन पाया। किस वक्तव्य का पार्टी समर्थन करती है, साथ में खड़ी समर्थन तो जरूर करना पड़ेगा ना।
उन्होंने कोई गलत नहीं कहा है। और मैं जो बात स्टेटमेंट दे रहा हूँ उसी बलबूते पे दे रहा हूँ कि ये सब चीज़ें होती है। ये मैं खुद अकेला नहीं कह रहा हूँ, नारायण राणे साहब वही कहते, राज ठाकरे साहब वही कहते, रामदास कदम वही कहते, दीपक केसरकर वही कहते। इनको ये लोग जवाब क्यों नहीं देते? और एकनाथ शिंदे साहब ने जो कुछ दिया है उन्होंने अभी तक उनके मुंह से निकाला नहीं। जिस दिन वो निकालेंगे उस दिन बवाल जरूर होगा। लगातार देवेंद्र फडणवीस के नेतृत्व में जो सरकार है वो एक के बाद एक निर्णय ऐसे ले रही है जिससे एकनाथ शिंदे को झटका लग रहा है, ऐसी एक बात सामने आ रही है। अब एमएसपी के खरीद पर जो नोडल एजेंसीज नियुक्त की गई थी जिसके मंत्री अब्दुल सत्तार थे, और उनमें बड़ी अनियमितता है और उसके लिए अब कमेटी का स्थापन हुआ है। देखो, ऐसे कोई गलत अगर नोडल एजेंसी होगी उसकी अगर इंक्वायरी होती होगी उसको हमारा समर्थन रहेगा। कोई भी गलत काम किसी भी मंत्रीगण से हो या सरकार से होना नहीं चाहिए, ये हमारी भी भूमिका है। इसलिए देवेंद्र फडणवीस साहब ने जो भूमिका लिए उसको हम समर्थन देते। अगर गलत है तो उसके ऊपर कार्रवाई भी करना चाहिए और उनको जेल में भी भेजना चाहिए। लेकिन क्या एक सत्ता संघर्ष, एक कोल्ड वॉर नजर आ रहा है? क्योंकि बार बार एकनाथ शिंदे भी कह रहे हैं कि मुझे हल्के में मत लो। इससे पहले आप लोगों की सिक्योरिटी भी ली गई थी, सिडको के ऊपर भी कार्रवाई की जा रही है। नहीं, किसी के बरंदो ना, जो कार्रवाई नियम से होगी वो करना चाहिए। हम ये सिर्फ सब लोगों को भी दिखाना चाहते हैं कि हम जो सरकार चला रहे हैं हम किसी को भी बख्शेंगे नहीं। भले वो सत्ता में रहने वाला भी इंसान रहे तो उसको भी माफ़ किया नहीं जाएगा। जो सिक्योरिटी निकालने की बात है कुछ लोगों की निकाली गई, उसका परिणाम कुछ दिनों में आपको नज़र आ रहा है। तो शायद इसके ऊपर हाई पावर कमेटी की बैठक अभी अगले ये कल कैबिनेट है उसके बाद होगी और जो भी निर्णय है वो एक देवेंद्र फडणवीस साहब लेंगे। सर, आप खुद सिडको के चेयरमैन रहे हैं। सिडको की जो एक प्रोजेक्ट है हाउसिंग प्रोजेक्ट जालना में, उसकी भी तहकीकात करने के आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने दिए। अरे करने दो ना, जो अगर गलत होगा तो गलत होगा, उसके ऊपर इंक्वायरी होगी, उनको सबको जो भी शिक्षा है वो तय होगी। लेकिन इंक्वायरी करना ही नहीं है, अगर ऐसा सोचेंगे तो फिर कोई मनमानी करेगा, मनमानी नहीं चलेगी। जो नियम से जो अच्छा है उसको समर्थन है, जो गलत है उसको सजा है। सर, सवाल ये है सर कि पिछली सरकार में भी आप लोग थे, जब फैसले हो रहे थे उस वक्त उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कुछ कह नहीं रहे थे, गृह तो उस वक्त भी उनके पास था। लेकिन अब सारे लिए हुए फैसलों को फिर से उस पर रिव्यू के आदेश देना। देखिए, आदमी जब सत्ता पे बैठता है और मेन चेयर पे जब बैठता है तो उसके पावर्स उसको कैसा यूटिलाइज करना चाहिए, क्या करना चाहिए, कौन से डिसीजन लेना चाहिए, उसका अधिकार होता है। तो उनको शायद लग रहा होगा कि कुछ डिसीजन गलत हो गए, आज मेरे पास पावर है, मैं उसका डिसीजन लेना चाहिए, तो अच्छी बात है, उसमें कोई गैर नहीं है और हम उसके गैर मानते भी नहीं। सर, गणेश नाइक लगातार देखते हैं कि थाने में भी वो जनता दरबार ले रहे हैं। आज कलेक्टर ऑफिस के बगल में ही वो जनता दरबार उनका शुरू है। आपके गढ़ में गणेश नाइक यानी कि बीजेपी इस वक्त जनता दरबार कर रही है, उनको सीधे देवेंद्र फडणवीस के आदेश है? ऐसा नहीं होता है। तुम जनता दरबार को अलग एंगल से ले रहे हो। ये कोई पार्टी में तनाव के लिए जनता दरबार नहीं है। वो जो ले रहे वो भी लोगों की भलाई के लिए, हम भी लेंगे लोगों की भलाई के लिए। और आपने देखा होगा कि हर जिले में जहाँ पालक मंत्री नहीं है वहाँ सब संपर्क प्रमुख बोल के किसी को डिपोट किया गया है। जैसे मुझे जालना में किया गया, मुझे भीड़ में किया गया, 2 जिले मेरे पास भी है, मैं भी वहाँ जाके जनता दरबार लेने वाला हूँ। तो ये लेना कोई गलत बात नहीं है और इससे देवेंद्र फडणवीस में और एकनाथ शिंदे साहब में कुछ चल रहा है, वॉर चल रहा है, ऐसा कुछ जो सोचते हैं वो सब गलत है। जो एमएमआर रीजन जहाँ पर शिवसेना की ताकत है उसी एरिया में बीजेपी अपनी ताकत बढ़ाने की कोशिश कर रहे हैं। देखो, हर पार्टी अपनी ताकत बढ़ाने की कोशिश करते रहता है, उसको तुम रोक नहीं सकते। हम भी हमारी ताकत बढ़ाने की कोशिश करते हैं। हमारे पास भी रोज़ अलग अलग कार्यकर्ता आके प्रवेश ले रहे। तो ताकत बढ़ाना ये पार्टी का ध्येय होता है और अगर भाजपा कर रही है तो अच्छी बात है, हम भी कर रहे हैं, राष्ट्रवादी भी कर रहे हैं और इसमें कोई भी गलत बात नहीं है। सर, आप ये देख रहे हैं कि आज खुद मातोश्री में रश्मि ठाकरे जी महिला आघाड़ी की बैठक ले रही हैं। कमान उन्होंने हाथ में ले ली इस घटना के बाद? कमान तो उनके हाथ में ही थी, पहले से भी थी। भले उद्धव ठाकरे साहब सीएम थे लेकिन कमान उनके भी हाथ में थी, ऐसा थोड़ी नकारा थोड़ी जा सकता है। लेकिन आज वो जो ले रहे हम उनका स्वागत करते हैं। उन्होंने ये सब बैठक लेते वक्त एक चीज़ ख्याल में रखना चाहिए, जो मातोश्री की बदनामी जिन लोगों की वजह से हो रही
जो लोग मातोश्री को डुबाने के पीछे लगे हैं, जिसी ने पक्ष डुबाया है, उनके ऊपर अपन क्या कर सकते, इसके ऊपर अगर उन्होंने चिंतन किया तो मुझे लगता है वो अच्छी बात होगी। सर, क्योंकि आपने जिक्र किया कि राज्य सरकार लोगों के हित में जुटी हुई है, मसला खड़ा होता है कॉन्ट्रैक्टर्स को लेकर, जिसको लेकर काफ़ी आपके ऊपर क्लेम्स भी रहे हैं। हाल फिलहाल में 90,000 करोड़ का बकाया विभिन्न विभागों में जो कॉन्ट्रैक्टर्स हैं उनके ऊपर है, वो एक लंबे समय से काम नहीं कर रहे हैं और उनके द्वारा लगातार धमकी दी जा रही है कि अगर उनका बकाया पूरा नहीं होता तो काम पूरी तरीके से ठप कर दिए जाएंगे। इसके लिए सरकार क्या कुछ कदम उठा रही है? देखो, मेरे मुख्यमंत्री माझी लाड़की बहन योजना जब आई तो उसको जो फंडिंग करना था, ये सब बाकी डिपार्टमेंट के पैसे लेके वो फंडिंग की गई है। तो ये जो शॉर्टफॉल आया है उसकी वजह से कॉन्ट्रैक्टर के बिल देने में दिक्कत हो रही, ये बात मैं मानता हूँ। लेकिन अभी 3 तारीख से जो सेशन शुरू हो रहा है उस वक्त इनका प्रोविजन सब किया जाएगा, कॉन्ट्रैक्टर को उनके पैसे दिए जाएंगे और काम लेवल में एक ट्रैक पे आके शुरू होगा। इतना ज़रूर है कि ये योजना के वजह से सरकार को अर्थ संकल्प में भारी कटाव करना पड़ रही है। अनेक विभाग जो है उनमें कटौती की जा रही है और उसका जो नज़र आ रहा है आपको कि कॉन्ट्रैक्टर के बिल नहीं दिए जा रहे, तो वो ये 10 तारीख के बाद उनके बिल भी दिए जाएंगे। सर, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने मोटापा के खिलाफ जो है एक अभियान शुरू किया है, उसमें 10 हस्तियों के नाम जो है निर्मित किया, और किस तरह देखेंगे सर? किसके लिए? मोटापा के खिलाफ प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने एक अभियान शुरू किया। प्रधानमंत्री खुद योगा करते हैं और उन्होंने ये बात अगर शुरू की है तो वो अभियान अच्छा है। हेल्दी रहो, अच्छे रहो। प्रधानमंत्री खुद योगा करते, प्रधानमंत्री खुद जाके तपस्या भी करते कभी कभी, और वो सब चीज़ें वो खुद फॉलो करते हैं और उन लोगों ने भी करना चाहिए। ऐसी अगर उनकी अगर सोच है तो मुझे लगता है उसका स्वागत करना चाहिए। दूसरा ये कि खासकर उद्धव ठाकरे, राज ठाकरे किसी न किसी कार्यक्रम में, खासकर शादियों में साथ नजर आ रहे हैं। दोनों भाई साथ आ जाए तो एक नया समीकरण सामने आ सकता है कि राजनीति में कोई भी अरे रिश्तेदार है, साथ में आना कौन सी बड़ी बात है, आना चाहिए। राज साहब तो हमेशा साथ में रहे, लेकिन उद्धव साहब जाना नहीं चाहते थे। अब शायद उद्धव साहब को लगता है कि राज साहब से भी हाय हेलो करना चाहिए, थोड़ा हंसना भी चाहिए, तो अच्छी बात है, प्रोग्रेस है। ये उबाटा में होगा, डेफिनेटली प्रोग्रेस है, और वो दोनों भाई साथ में है तो हमें भी आनंद होगा। सर, एक मराठीत प्रश्न विचारतो होता, एकनाथ शिंदेंनी जी काही कामं केली होती, जे काही आदेश दिले होते, त्या सर्व कामांना, काही कामांना स्थगिती देण्यात आली आहे, काही कामांची चौकशी लागलेली आहे, तुम्ही कसं बघता याकडे? हे बघा, एकनाथ शिंदे साहेबांनी कोणतंही काम गैरकाम केलेले नाही, परंतु काही याच्यामध्ये कोणाला नोडल एजन्सीबद्दलचा डाऊट असेल, कोणाला कोणत्या आणखी काही याच्यामध्ये डाऊट असेल तर त्याची चौकशी निश्चित केली पाहिजे। आम्ही त्या चौकशीला सहकार्य करू, आणि जे चुकीचं काम झालं असेल तर ज्यांनी चुकीचं काम केलं त्याला शिक्षा सुद्धा दिली पाहिजे, हे आमचं मत आहे। गणेश नाईकांनी सुद्धा ठाण्यामध्ये येऊन स्वतःचा जनता दरबार घेतलेला आहे। कुठेतरी अंतर्गत मोठ बांधणीचा प्रयत्न केला जातोय का? अंतर्गत बाबी आता समोर येत आहेत, जनतेमध्ये जाऊन थेट ठाण्यातनं हा जनता दरबार घेतला? नाही, तसं काही नाही। ठाण्यात घेतला म्हणून त्याची बातमी झालेली आहे। जनता दरबार घेतला पाहिजे, प्रत्येकाने घेतला पाहिजे। मी सुद्धा जालन्याला मी संपर्क मंत्री आहे, मी तिथे घेणार आहे, मी बीडला घेणार आहे, म्हणून असा प्रत्येक जण, ठाण्याचा संपर्क मंत्री ते आहेत म्हणून त्यांनी घेतला, त्यात काही विशेष नाही आहे। त्याच्यामुळं देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे साहेबांमध्ये काहीतरी वाद चाललेत हे समजण्याचं काहीच कारण नाही। आणि जनता दरबार हा लोकांसाठी घेतला जातो, त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी घेतला जातो। मला वाटतं हा प्रत्येक मंत्र्यांनी घेतला पाहिजे, हा माझा सुद्धा सगळ्यांनाच आग्रह राहील। आणि म्हणून प्रत्येकाने, सगळ्या मंत्र्यांनी प्रत्येक जिल्ह्यामध्ये जाऊन जर असे जनता दरबार घेतले तर त्याचा इफेक्ट चांगलाच होईल, प्रत्येकाचे प्रश्न सोडवले जातील। आणि मला वाटतं गणेश नाईकांनी जो जनता दरबार घेतलाय त्याचं आम्ही स्वागत करतो। संजय राउत ने कल ये कहा था कि अगर आपको 4 बार बिना कुछ किए आपको पद दिया है, विधायकी का पद दिया, तो इस हिसाब से आपने 8 मर्सिडीज दी होंगी, तो उसकी पावती हमें दिखा दीजिए। तो क्या दिखाएंगे आप पावती उनको? अरे संजय राउत को क्या पता है, बाला साहब ने उनको पद दिया था, नीलम ताई को पहला पद जो दिया था वो बाला साहब ठाकरे साहब ने दिया था। वो टाइम पैसे का व्यवहार कभी हुआ नहीं, ना होता था, और नीलम ताई ने भी बोला है कि हमने कोई पैसा दिया नहीं है। जब उन्होंने क्लियर कर दिया। लेकिन ये चीज़ हमें बताओ ना कि मैंने जो नाम गिनवाए उनको पद देते वक्त या तो टिकट देते वक्त आपने पैसे नहीं लिए, इसके बारे में एक बार कसम तो खा लो। ये आप कर नहीं सकते, पैसा लेना ये तुम्हारा धर्म है।
संगठन बढ़ाना ये बाला साहब का धर्म था। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।